नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 3 पॉकेटची पर्स कशी बनवायची आणि तिची जी स्टिचिंग आहे ना ती मी वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे। म्हणजे आतून आहे ना प्रॉपर इनविजिबल स्टिचिंग कशी करायची, कोणतेही थ्रेड वगैरे दिसणार नाही आणि पाइपिंग पण करावी लागणार नाही आतल्या साईडने। अशा पद्धतीने आजची आपण बॅग डिझाइन आहे ना ती बघणार आहोत। तर नक्कीच तुम्हाला आजची पण जी आयडिया आहे किंवा आजची पण जी पद्धत आहे वेगळी नवीन पद्धत ती पण तुम्हाला आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉइंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे हा मेन फॅब्रिक घेतलेला आहे, त्याचबरोबर अस्तरसाठी पण एक कपडा घेतलेला आहे आणि राईस बॅग कट करून घेतलेली आहे। 2 चौकोनी पीस आहेत। आता या राईस बॅगचं माप सांगते तुम्हाला अगोदर। तर बघा, रुंदी आहे 16 इंच आणि लांबी आहे 18 इंच। ठीक आहे, तर 18 बाय 16 इंचचे 2 पीस आहेत आणि यावरती आपल्याला आहे ना अस्तर आपण नंतर क्विल्ट करणार आहोत। फक्त आता अगोदर आपण मेन फॅब्रिकच क्विल्ट करून घेऊ। तर या पद्धतीने आपल्याला राईस बॅगवरती मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आणि यावरती तिरपे टिपा मारून क्विल्ट करून घेऊ। अशा प्रकारे आपण या दोनही पार्टवरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली बघा। अस्तर अजून आपण नाही जोडलेले, ते आपण नंतर जोडणार आहोत। तर हे दोन्ही अस्तर आपण साईडला ठेवतोय, याच्याच मापासारखेच आहेत ते 16 बाय 18 इंचचे। आता यातला एक पीस आपल्याला घ्यायचा आहे, तुम्ही दोन्ही मधला कोणताही एक पीस घेऊ शकता। आणि जिकडनं आपली 16 इंच रुंदी आहे बघा, इकडनं आपली 16 इंच रुंदी आहे, तर या साईडने आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे। तर 3 इंच खाली मी एक मार्क करते। तर इथे 3 इंचावरती एक मार्क करून घेत आहे बघा। एक लाईन पण आपण इथे ड्रॉ करून घेऊ आणि इथे आपल्याला बघा 18 इंच आहे ना त्या साईडने मी 3 इंच खाली मार्क केलं। आता 16 इंचची झिप आपल्याला इथे लागणार आहे। तर अगोदर एक लाईन ड्रॉ करते आणि तुम्हाला दाखवते। रनर पण होऊन घेतलेला आहे झिपमध्ये आणि बघा झिपची लांबी आहे 16 इंच। आता जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे आणि ही झिप आहे ती आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे। आता या पॉकेटला आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे। तर अस्तरसाठी बघा मी इथे हा एक दुसरा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे। आता याचं माप सांगते तुम्हाला किती। असं डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने पण आपल्याला ते डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं। तर बघा साधारणतः 13 इंच मी याची रुंदी घेतलेली आहे अस्तरची आणि लांबी 16 इंच घ्यायची आहे आणि चारही बाजूने आपल्याला हे अस्तर आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा झिपच्या वरती मी या पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने पण आपण डबल फोल्ड करणार आहोत। तर बघा या पद्धतीने चारही बाजूने आपण हे जे अस्तर आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे आणि वरतून पण दाखवते बघा या पद्धतीने। आता हे थोडंफार एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो मी कट करते। तर हे झालं एक वरच्या साईडचं आपलं पॉकेट। आता आतल्या साईडने पण आपल्याला एक पॉकेट अटॅच करून घ्यायचं आहे, त्यासाठी मी परत एक अस्तरचा कपडा कट करून घेतलेला आहे। आता याचं माप सांगते तुम्हाला। तर याची लांबी घेतलेली आहे बघा 21 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 12 इंच। तर झिप आपल्याला इकडनं रुंदीच्या साईडने लावून घ्यायची। तर 11 इंचचीच मी झिप घेतलेली आहे आणि दोन्हीकडे ती आपल्याला कापडाने फिनिश करून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने अस्तरचा एक कपडा विदाऊट मेजरमेंटचा कट केला आणि तो आपल्याला झिपच्या दोन्ही कडेला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। आणि झिप कडेने फिनिश करण्याच्या अगोदरच रनर वळून घ्या झिपमध्ये आणि मग या दोन्ही कडेला कापडाने फिनिश करून घ्या। ठीक आहे, तर या पद्धतीने दोन्ही साईडला आपण झिपच्या कापड लावले। आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती बघा या पद्धतीने स्टिच करून घ्यायची, जिकडनं आपली 12 इंच आहे त्या साईडने। ठीक आहे, या पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत असते मी मैत्रिणींनो, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे। तर प्लीज तुम्ही तेवढं समजून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला अगदी एक ना एक स्टेप आहे ती समजेल। आता दुसऱ्या साईडने हा झिपचा दुसरा पार्ट आहे तो या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती बघा या पद्धतीनेच आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि ही दाबटीप देताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, पण ती दाबटीप देताना रनर माझं सुई खाली आलं आणि सुई मोडली होती, त्यामुळे मला इथे सुई आहे ती चेंज करावी लागलेली आहे। तुम्ही पण दाबटीप देताना ना ते रनर आहे ना ते चेक करून घ्या, नाहीतर मग ते सुई खाली आलं तर सुई आपली मोडते। तर मी परत सुई दुसरी लावून घेतली, 16 नंबरची सुई वापरते मी आणि परत आता बघा रनर बाजूला केलं आणि ही राहिलेली दाबटीप आहे ती झिपवरती देऊन घेतलेली आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली बघा अगदी फिनिशिंग सहित ही झिप आहे ती आतून बाहेरून स्टिच झालेली आहे। आता त्यानंतर झिप थोडीशी आपल्याला खाली पकडायची आणि या दोनही कडा आहेत त्या आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत। अगदी अर्धा इंच झिप मी खाली आहे ती पकडली आणि दोन्ही कडेने स्टिच करून घेतलेला आहे। ठीक आहे,
आता थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक कडेकडेचं कट केलं आणि ही झिप आहे ती आपल्याला ओपन करून घ्यायची आणि हे पॉकेट राईट साईडला टर्न करून घ्यायचं आहे. आणि बघा किती फिनिशिंग सहित आपले आतील साईडचं जे पॉकेट आहे ते तयार झाले. आता हे लावायचं कसं ते सांगते. सुरुवातीला मी जे तुम्हाला 2 अस्तरचे कापड दाखवले ना त्यातला 1 अस्तरचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे बघा. आणि जिकडनं 16 इंच आहे ना त्या साईडने मी तुम्हाला मोजून दाखवते परत. ही साईड 16 इंचावाली तर ना त्याच्या खाली आपल्याला 4 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे बघा. ठीक आहे, तर इथे 4 इंचावरती मार्क केलं. आता या 16चा सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर 8 इंचावरती इथे मी मार्क केलं म्हणजे 16चा सेंटर येतो 8 आणि या पॉकेटचा पण सेंटर काढायचा आहे. तर इथे आहे 11 इंच तर 11चा सेंटर येतो 5.5. तर पॉकेटचा सेंटर आणि ह्या अस्तरचा सेंटर मॅच करायचा आणि चारही बाजूने हे अस्तर आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथे अगोदर टाचणी लावून घ्या आणि मग हे अस्तर आहे ते पॉकेट आहे ते स्टिच करा. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे चारही साईडने आपण हे जे पॉकेट आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे. बघा आतमधला स्पेस एवढा मोठा आहे म्हणजे भरपूर मोठं आहे. आतल्या साईडचं पण आपलं पॉकेट शिवून तयार झालं आहे. आता याचं तुम्हाला माप सांगते कितीचं रेडी झालं आहे आपलं पॉकेट. तर बघा उंची आहे 10.5 इंच आणि लांबी आहे 11 इंच. 11 बाय 10.5 इंचचं हे आपलं आतल्या साईडचं आपण हे अस्तरला पॉकेट स्टिच करून घेतलेलं आहे. आणि एक वरच्या साईडने आपण पॉकेट तयार केलेलं आहे या पार्टला. ठीक आहे, याला आपण वरच्या साईडने केलं आणि एका पार्टला आपण आतल्या साईडने पण अस्तरच्याच बाजूने केलेलं आहे. आता या अगोदर आपण याचे बेल्ट तयार करून घेऊ. तर बेल्टसाठी बघा इथे मी मेन फॅब्रिक आणि परत एक राईस बॅग कट केली. राईस बॅगची रुंदी 1 इंच आहे आणि बेल्टची लांबी मी इथे घेतलेली आहे 29 इंच. ठीक आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. 27-28 घेतली तरी चालेल पण मी 29 इंच घेतली आणि अशा पद्धतीने बेल्ट स्टिच करून घेऊ. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ना ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा. दोन्ही कडेकडेला टिपा मारून घेतलेले आहेत. आता यानंतर हे बेल्ट लावायचे कसे ते सांगते. आता बघा जिकडनं आपण ही 16 इंचची बाजू आहे ना रुंदीची त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि सेंटरपासून आपल्याला 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे अशी मार्किंग करायची. तर 16चा सेंटर येतो 8 आणि 2 इंच इकडे आणि 2 इंच इकडे. तर बघा सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे मार्क केलं. वरतून खाली 1 इंचावरती मार्क करायचं आहे आणि 1च्या खाली अशा पद्धतीने परत 1 इंचाचा बॉक्स तयार करायचा. सुरुवातीला अर्धा इंच बेल्ट आपल्याला फोल्ड करायचा आणि या पद्धतीने टाचणी लावून घ्यायची बघा. आणि जिथपर्यंत स्टिच करायचं आहे ना तिथपर्यंत एक मार्किंग पण करून घ्यायची. दुसऱ्या पार्टवरती पण बघा जिकडनं 16 इंच आहे त्याचा सेंटर काढायचा. सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे वरतून खाली 1 इंच आणि 1च्या खाली अजून 1 इंचावरती मार्क केलं आणि इकडनं पण आपल्याला हा जो बेल्ट आहे तो अशा पद्धतीने थोडासा सुरुवातीला अर्धा इंच फोल्ड करायचा आणि जिथपर्यंत स्टिच करायचं तिथपर्यंत मार्किंग करायची. टाचणी लावून घ्यायची आणि हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत. अगोदर चेक पण करून बघायचे समोरासमोर आहेत ना. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो दोनही साईडने आपण हे जे बेल्ट आहेत ना ते स्टिच करून घेतलेले आहेत बघा 1 इंच खाली आणि दोन्ही पण समोरासमोर आहेत की नाही ते या पद्धतीने तुम्ही चेक करून बघू शकता. तर बघा एकदम परफेक्ट आपले बेल्ट लागले गेलेले आहेत. ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला इकडनं मेन झिप आहे ती अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा इथे परत आपण एक 16 इंचची झिप घेतलेली. हा पार्ट जरा वेळ साईडला ठेवते आणि हे जे रनर ज्या डायरेक्शनने आपलं क्लोज होतंय ओपन होतंय त्याच डायरेक्शनने आपलं वरचं पण रनर ओपन आणि क्लोज झालं पाहिजे. त्याच हिशोबाने मी इकडनंच रनर वाहून घेणार आहे म्हणजे इकडनं थोडीशी एक्स्ट्रा झिप ठेवलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला ही झिप स्टिच करायची आहे. आणि आपण अगोदर जे अस्तर कट करून ठेवलेलं होतं बघा हे एक अस्तर कट केलं होतं आणि हे एक, तर हे दोन्ही अस्तर आपल्याला लावून घ्यायचे आहेत. आता हे आपण दुसऱ्या साईडने लावू कारण की इथे आपलं ऑलरेडीच एक पॉकेट आहे. तर इथे आपण हे जे अस्तरचा कपडा आहे ना तो पण सोबतच ठेवून घेऊ ह्या झिपवरती. आणि झिपच्या रॉंग साईडनेच आपल्याला जिकडनं 16 इंच रुंदी आहे त्या साईडने अस्तर ठेवायचं. लांबी 18 इंच आहे. जसं आपण स्टार्टिंगला जे 2 अस्तर घेतले ते झिप सोबतच आपल्याला ते स्टिच करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, बघा झिप अगोदर तुम्ही हवं तर झिप अगोदर स्टिच करा आणि मग हे जे अस्तर आहे ते स्टिच करून घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही अस्तर आणि झिप सोबतच स्टिच केल्यामुळे काय होतं झिप पण फिनिशिंगमध्ये स्टिच होते आणि आतल्या साईडने बघा ते टर्न केल्याच्या नंतर बघा यावरती आपल्याला दाबटीप देताना बेल्ट बाजूला करायचे नाहीतर मग बेल्टवरती पण स्टिच येऊ शकते. तेवढी काळजी घ्यायची. तर बघा अगदी फिनिशिंगसहित आपलं अस्तर पण स्टिच झालं. आता दुसरं पण आपल्याला झिपचा दुसरा पार्ट आहे तो दुसऱ्या पार्टला स्टिच करून घ्यायचा आहे आणि इकडनं पण झिपच्या रॉंग साईडने आपल्याला हे अस्तरचा कपडा आहे ना पॉकेटवाला ते स्टिच करायचं. पॉकेटवाली पार्ट बघा मी कशा पद्धतीने ठेवला आहे.
ठीक आहे, म्हणजे तो टर्न केल्याच्या नंतर बरोबर आतल्या साईडने पॉकेट वरतून दिसेल अशा पद्धतीनेच ठेवून घ्यायचं आहे. आता बघा टर्न केल्याच्या नंतर हे पॉकेट बघा आपलं आतल्या साईडने वरतून आलेलं आहे. आता इकडनं पण आपल्याला याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप देताना बेल्ट दोन्ही साईडचे बाजूला करायचे आणि बेल्टवरती दाबटीप येणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे, तर बघा अगदी फिनिशिंग सहित आपलं हे अस्तर पण सोबत स्टिच झालं. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वाहून घ्यायचं आहे बघा, आणि दोन्ही रनरची डायरेक्शन बघा वरच्या याची पण आणि मेन याची पण एकाच बाजूने ओपन एकाच बाजूने क्लोज आहेत. आता त्यानंतर आपल्याला दोन्ही क्विल्टेड पीस या पद्धतीने फोल्ड करायचे आणि दोन्ही अस्तरचे पार्ट अशा प्रकारे फोल्ड करून स्टिच करायचे. खाली दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, आपली मेन झिप आणि अस्तर स्टिच झालं. आता त्यानंतर हे अस्तरचे दोन पार्ट आहेत ना ते आपल्याला सेपरेट स्टिच करायचे आणि जे मेन क्विल्टेड पीस आहेत ना ते सेपरेट फोल्ड करायचे. बघा ही मेन झिप आहे ना तिथून या पद्धतीने. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला चारही साईडने हा जो पार्ट आहे ना तो स्टिच करायचा आहे. एवढा पार्ट ओपन ठेवायचा आणि पूर्ण बाजूंनी स्टिच करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो, मी एवढा पार्ट ओपन ठेवलाय आणि इथून ही जी कडेपर्यंत पूर्ण ह्या साईडने पण इथपर्यंत स्टिच करून घेतलेला आहे आणि एवढा पार्ट आहे तो आपण ओपन ठेवलेला आहे. इथून आपल्याला बॅक पूर्ण पलटी मारता यावी त्यासाठी आता एक्स्ट्राची झिप आहे ती पण आपण कट करू आणि थोडंफार मागे पुढे पार्ट असेल तर तो पण तुम्ही इथे साईडने कट करून घेऊ शकता. तर एक्स्ट्राची झिप कट केली. आता त्यानंतर आपल्याला ते बेसची कटिंग करायची. तर बघा शिलाईच्या पुढे 1.5 इंच आणि इकडनं पण 1.5 इंच म्हणजे 1.5 बाय 1.5 इंचाचे चारही कॉर्नर आहेत ना ते आपल्याला इथे मार्क करून घ्यायचे आणि इकडनं पण आपण 1.5 बाय 1.5 इंचाचेच कॉर्नर आहेत ते मार्क करून घेतले. आता जशी मार्किंग केली तशीच हे चारही कॉर्नर आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर बघा कटिंग केली. आता हे आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया चारही कॉर्नर. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो, हे चारही कॉर्नर आहेत ना ते मी स्टिच करून घेतलेले आहेत. इकडनं पण बघा या पद्धतीने आपण हे कॉर्नर आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर जिकडनं अस्तरच्या साईडने आपला ओपन पार्ट आहे ना इथून आपल्याला ही बॅग पलटी मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. तर बघा इथून ओपन पार्ट आहे आणि ही जी झिप आहे ना ती क्लोज आहे. ती आता मी ओपन करत आहे बघा, मेन झिप आहे ती, आणि मग आपल्याला ही बॅग आता पलटी मारता येईल. अगोदर झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि मग या पद्धतीने आपल्याला ही पूर्ण बॅग आहे त्या ओपनिंगच्या पार्टमधून बाहेर काढून घ्यायची आहे बघा व्यवस्थित. आणि अगदी इझिली ती बाहेर निघते. फक्त राईस बॅगमुळे थोडीशी कडक असते ना तर थोडा वेळ लागतो, पण व्यवस्थित पलटी मारता येते. तर या पद्धतीने बॅग आपण टर्न करून घेतली बघा. इकडनं आपला अस्तरवाला पार्ट आहे. ठीक आहे, आता हे जे अस्तर आहे ना ते तुम्ही असं आतमध्ये डायरेक्टली स्टिच करून घेतलं तरी चालेल, पण मी याची पण वेगवेगळ्या पद्धतीची स्टिचिंग दाखवते. आता हे अस्तर आहे ना ते आपल्याला या बॅगला परत या पद्धतीने टर्न करून घ्यायचं आहे बघा. बॅग परत आपल्याला पलटी मारायची या पद्धतीने. ठीक आहे, आणि आता अस्तरच्या बाजूने आपलं हे जे अस्तर आहे ना बघा ही राईस बॅगवाली बाजू आहे ना तिकडनं आपल्याला परत हे अस्तर आहे ना ते वरती म्हणजे टर्न करून घ्यायचं आहे त्याच्यावरती. ठीक आहे, या पद्धतीने व्यवस्थित असं हे अस्तर आपण परत ह्या बॅगला असं कवर केल्या टाईप घालून घेतलेलं आहे म्हणजे आतल्या साईडनेच. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला जे अस्तर आहे ना आतलं तर ते असं म्हणजे मोकळं मोकळं वाटू नये त्यासाठी हे जे कॉर्नर आपण स्टिच केलेत ना ते सेपरेट सेपरेट स्टिच केले होते. आता ते आपल्याला सोबत स्टिच करायचे म्हणजे अस्तरचा जो कॉर्नर आहे ना तो आपल्याला पकडायचा आहे आणि जो राईस बॅग सोबत आपण क्विल्टेड पीसला कट केलेला स्टिच केलेला पार्ट होता ना तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. तर बघा मी इथे टाचणी लावून घेतली. इकडचा पण कॉर्नर आहे ना त्याचा बेस स्टिच करताना आपण सेपरेट सेपरेट केला होता अगोदर स्टिच. आता आपण ते दोन्ही एकत्रित स्टिच करून घेऊ बघा. अस्तरवाल्या पार्टचा बेस आणि क्विल्टेड पीसचा बेस या पद्धतीने पकडायचा, टाचणी लावून घ्यायची आणि हे दोनही बेस आपल्याला स्टिच करून घ्यायचे म्हणजे अस्तर आपलं जास्त मोकळं मोकळं वाटणार नाही. तर बघा या पद्धतीने आपण अस्तरचा बेस आणि जो राईस बॅग सोबतचा बेस होता ना तो पण स्टिच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला पार्ट असा आतमध्ये टर्न करायचा आणि हा जो राहिलेला ओपन पार्ट आहे फक्त अस्तरवाला तो आता आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. फक्त लक्षात ठेवा आता हा राईस बॅगवाला पार्ट नाही आपल्याला स्टिच करायचा, फक्त अस्तरवाला जो पार्ट आहे ना तो असा आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा आणि ही जी स्टिचिंग आहे ती या पद्धतीने कंप्लीट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण हा बॉटमचा जो अस्तरचा पार्ट होता ना तो पण स्टिच करून घेतलेला आहे बघा. आतून कुठूनही आपली जे साईडचा पार्ट आहे ना तो पण थ्रेड दिसत नाही, बॉटमने पण दिसत नाही आणि या कडेने पण बघा अगदी फिनिशिंग सहित आपला हा जो पार्ट आहे तो स्टिच झाला आहे. त्याचबरोबर आपण आतमध्ये पण एक आहे ना झिपर पॉकेट पण दिलेला आहे. ठीक आहे, आणि ते आपण अस्तरलाच दिलेला आहे झिपर पॉकेट आणि वरतून पण आपलं एक पॉकेट आहे. आणि बघा या पद्धतीने आपली ही अगदी फिनिशिंग सहित
जी बॅक डिझाईन आहे ती तयार झाली. आता आपण ही राईट साईडला टर्न करून घेऊ. तर बॅग शिवण्यासाठी प्रचंड मेहनत लागते मैत्रिणींनो, आणि व्हिडिओ बनवण्यासाठी पण खूप वेळ जातो. तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला. आता त्यानंतर आपल्याला हे बेल्ट आहे ना ते अस्तरसोबत स्टिच करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बघा मी हे बेल्ट पण आतल्या साईडने स्टिच केले, म्हणजे अस्तरसोबत पण आपले बेल्ट स्टिच झाले. इकडचा पण बेल्ट बघा मी, म्हणजे बेल्टवरती आपल्या जास्तीच्या टिपा आलेल्या आहेत, त्यामुळे बेल्टची मजबूती पण आपली वाढलेली आहे. आणि बघा आतल्या साईडने अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही जी बॅक डिझाईन आहे ना ती शिवून तयार झाली. त्याचबरोबर इथे आपण एक झिपर पॉकेट पण दिलेलं आहे. हे पण खूप मोठ्या साईजमधलं आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमचा मोबाईल ठेवू शकता, काही कॅश वगैरे पण ठेवू शकता. एवढ्या मोठ्या साईजचं आपलं आतलं एक झिपर पॉकेट आहे. आणि आतली साईज पण बघा खूप मोठी अशी साईज आहे. त्याचबरोबर आपण वरतून पण एक पॉकेट दिलेलं आहे. आता हिचं शिवून तयार माप कितीचं रेडी राहिलं ना ते पण तुम्हाला मोजून दाखवते. आणि त्याचबरोबर वरचं पॉकेट पण बघा एवढ्या मोठ्या साईजचं आहे. ठीक आहे. तर बघा 14.5 ते 15 इंच रुंदी आहे आणि उंची आहे 15 इंच, म्हणजे 15 इंच उंची आणि रुंदी 14.5 इंचची आहे. आणि बॉटमचा बेस आहे 4 इंचाचा बॉटमचा बेस आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली बॅग डिझाईन आहे. ती नवीन आणि एक वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला कशी शिवायची ना ते दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता, एवढे मोठे बेल्ट मी दिलेले आहेत. जाता जाता व्हिडिओला लाईक करून जा.